बाप्पाची आवड आहे. ऐका तुम्हाला सांगू का, अहो जेव्हा आपल्यावर दुःखाचा प्रसंग असतो ना तेव्हा कोणीच धावून येत नाही, पण देव आल्याशिवाय राहत नाही. कारण असं म्हटलं जातं, देव तारी त्याला कोण मारिलं, आईच वैसोनी करायचं चित्त आवडी अनंत आला. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. ऐका हरी 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 मंत्र हा शिवाय म्हणती जेव्हाचा या मोक्ष. ज्याच्या मुखामध्ये हरीचं वचन आहे का त्याला मोक्षाची प्राप्ती आहे. काय आहे? मोक्षाची प्राप्ती आहे. अहो ऐका हे वचन याची देही गणे देवाचे चिंतन देवाचे वचन याच देहामध्ये अनेक जन्मामध्ये घडणार नाही. नांदेड आणि मंत्र्याच्या गाभाऱ्यामध्ये पाय टाकला, देवाचं देऊळ दिसलं. देवा अरे हे नैवेद्याचं ताट आणलेलं आहे बाबा, सुंदर असं तुझं मंदिर आहे देवा. काय तुझ्या रूपाचं वर्णन, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून तुळसी हार गण कासे पितांबर आवडी निरंतर देवा. इतकं सुंदर तुझं रूप आहे की माझी नजर तुझ्यापासून काय हटत नाही. अरे देवा खरोखर आम्ही काहीतरी पुण्य केलेलं आहे की आम्ही तुझे दास आहोत. बघ देवा आईने या ठिकाणी नैवेद्याचं ताट पाठवलंय, तुला ग्रहण करावं लागेल. जर तू ग्रहण केलंच नाही तर माझी आई मला मारल्याशिवाय राहणार नाही. जगाच्या मालकाला सांगतात जर तू हे ग्रहण केलं नाही माझी आई मला मारल्याशिवाय राहणार नाही. कारण मी आईला रात्रभर झोपू दिलं. बोलत चला रात्रभर झोपू दिलं नाही. नामदेवराय विनंती करत आहे देवा ये बाबा, पण देव प्रत्येकाच्या हातामध्ये येत नाही आणि हारी आला हाता मग कैची बळी चिंता. देव कुणाच्याही जवळ येण्याच्या अगोदर त्यांची परीक्षा घेत असतो. काय घेत असतो? परीक्षा घेत असतो. नामदेवरायानेही तेच केलं. देवाची विनंती करत आहे, देव काही येत नाही. विनंती करत आहे, देव काही येत नाही. कारण देव कसं आहे? चतुरा तो शिरोमणी सहजासहजी कुणाच्या हातामध्ये येत नाही आणि एकदाचा जर आला तर आपल्याला सोडून जात नाही. ऐका स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी भावा जन्मा उपजते नासे नासिले ते पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका. ऐका हे सतत भ्रमण करत राहतं. काय करत राहतं? भ्रमण करत राहतं. देव किती दयाळ आहे. ऐका देव दयाळ
जेवढा दयाळू आहे तेवढा चतुर सुद्धा आहे. नामदेव विनंती करत आहे पण देव काही येत नाही. शेवटचा पर्याय, देवा जोपर्यंत तू मला दर्शन देत नाही तोपर्यंत मी तुझ्या चरणाशी माझं मस्तक ठोकेल. काय करेल? मस्तक ठोकेल. नाही बा, इतकं मस्तक त्या ठिकाणी ठोकू लागले, इतकं मस्तक ठोकू लागले की रक्त निघू लागलं. काय निघू लागलं? रक्त. अहो ऐका, लहानशे नामदेवराय आहेत. अहो मस्तकामधून रक्त निघत आहे तेव्हा जाऊन देवाला वाटलं की नाम्या तुझ्यासारखा थोर भक्त माझा कोणीच होणार नाही. नामदेवरायांना दर्शन दिलं. युगे 28 विटेवरी उभा जगाच्या मालकानं नामदेवरायांना दर्शन दिलं आणि सांगतात कसं प्रेमाने, अरे नाम्या मला भूक लागली बाबा, तुझ्या हातानं मला खाऊ नाही का घालणार? असं म्हणून नामदेवरायांनी देवाला मायबाप त्या ठिकाणी खाऊ घातलं आणि तेव्हापासून या जगामध्ये सिद्ध झालं की भक्तीशिवाय देव प्राप्त होत नाही. आणि त्याचंच उदाहरण महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात. संसार कसा आहे नाही का? ज्या संसारामध्ये जो आलं तो कधीच सुखी समाधानी झालं नाही. बघा, जळगाव जिल्ह्याच्या कावित्री बहिणाबाई चौधरी सांगून जायच्या, हा संसार संसार जसा तवा चुलीवर आधी हाताले चटके तवा मी अति भाकर, आधी हाताले चटके तवा मी अति भाकर. सांगून जायचं की नाही? सांगून जायचं. खरं की नाही? खरे. बघा, संसार दुःख मुळ चहूकडे विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. जो या संसारामध्ये लागला महाराज तो संसार करूनच गेला. ऐका, अहो ऐका मायबा, या संसारामध्ये आल्यानंतर तुकाराम महाराज ज्यांचा आपण अभंग घेतलाय, एवढी देवाची भक्ती केली. अहो ज्या रस्त्याने तुकाराम महाराज जायचे तिथली माती जरी उचलली तरी ती विठ्ठल विठ्ठल म्हणायची. ही भक्ती त्यांची होती. आपल्या जीवनाची वाट लागून जाते तरी आपण विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. हा फरक आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये होता. ऐका, अहो ज्यावेळी त्यांच्या पत्नीच्या पायामध्ये काटा मुडला, प्रत्यक्ष देव तो काटा काढायला आला. का आला? कारण देव दयाळ आहे. देवाला प्रत्येकावर प्रेम आहे. काय आहे? प्रेम आहे. ऐका, अहो हेच काय तर तुम्हाला सांगते, तुकाराम महाराजांची पत्नी एका अभंगामध्ये म्हणते, माझे माय बापे बरे नाही केले पदरी बांधिले भिकाऱ्याच्या. तरी सुद्धा तुकाराम महाराजांनी शेवटच्या चरणामध्ये सांगावं, तुका म्हणे कांते ऐसे न बोलावे शरण जावावे विठोबासे. अगं कांते, त्या देवाला काहीच बोलू नको पण तू त्याला शरण जा. त्याला का शरण जाऊ? त्या मेल्या काळ्या विठ्यामुळे माझ्या संसाराचं वाटोड झालं. आता खरं बोला मावशी, संसारामध्ये आल्यानंतर कुणी सुखी समाधानी आहे का? कुणीच सुखी समाधानी नाही. अहो कोणीच नाही. बघा, सकाळपासून तर रात्रपर्यंत भांडण 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 करून करून संपूर्ण दिवस निघून जातो. दिवसातून 2 वेळेस का असे ना भांड्याला भांडण लागल्याशिवाय राहत
नाही. आणि ज्या घरामध्ये प्रेमाची भांडण होत नाही त्या घरामध्ये संसारच होत नाही. पण ऐका, तुकाराम महाराजांच्या पत्नीला काहीही बोलावं तरी सुद्धा मात्र भजन न सोडावं, हे तुकाराम महाराजांचं काम होतं. हो ऐका, तुकाराम महाराजांनी फक्त भजन करावं. अहो दगडाने त्यांनी टाळ वाजवला, काय त्यांची भक्ती थोर. अहो ज्या वाळवंटामध्ये पाणीच नव्हतं त्या वाळवंटामध्ये वृक्ष उगावं, काय त्यांची भक्ती थोर. वृक्ष बोलली आम्हा सोय रे वनचरे. हो ऐका, समाजाला फक्त काय दिलं तर समाजाला दान दिलं. काय दिलं? दान दिलं. हो, ह्याची दान दे का देवा, तुझा विसर न व्हावा. देवा आम्हाला हेच दान दे बाबा की आम्हाला कधीच तुझा विसर व्हायला नको. पण आपलं असं आहे, आपल्याला देव चालत, जसं कामापुरता मामा आपण लोकांना बनवतो, बस तसंच कामापुरता मामा आपण कोणाला बनवतो? देवाला. देवाशी काम आलं, देवा माझ्या मुलाला बायको मिळू दे, तुला 11 नारळाचं तोरण चढी. खरंय की नाही? खरे. असं करत 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 माणसा आता देह निघून जातो. काय निघून जातो? देह निघून जातो. मग देव म्हणतो अरे बाबा सांग, अरे तू कुठल्याही रूपामध्ये आणि कुठल्याही दिवशी माझी भक्ती मात्र केली नाही. मावशींनो, आपलं चित्त कधी समाधानी होत नाही. ऐका, अहो ज्याच्याकडे 5 एकर जमीन आहे त्याचं म्हणणं असतं 5ची अजून 5 राहिली असेल बरं झालं. ज्याच्याकडे 10 एकर, ज्याच्याकडे 20 एकर, त्यांची सगळ्यांची अपेक्षा असते याच्यापेक्षा अधिक राहिलं असतं तर बरं झालं असतं. पण ऐका, अरे मंजिल तो तेरी यही है, वक्त लगा दिया तूने यहाँ आते आते. अरे मंजिल तो तेरी यही है, वक्त लगा दिया तूने यहाँ आते आते. बहुत कमाया तूने अपनों के लिए मगर अपनों ने ही जला दिया तुझे जाते जाते. अपनों ने ही जला दिया तुझे जाते. शेवटी या जगामध्ये कुणीच कुणाचं नाही. फक्त जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंत आपल्याला मान सन्मान आहे. ज्या दिवशी आपल्या खिशातला पैसा संपून जातो, अहो रक्ताचे काशना आपल्याकडे ढोकून बघत नाही. कारण हे जग कुणाचंच पायही चालू देत नाही आणि घोडाही चालू देत नाही. मग एवढ्या दुःखाच्या जगामध्ये काय करावं तर बाबाने फक्त आपलं चित्त समाधानी ठेवावं. बघा, चित्त समाधानी होतं हनुमंतरायांचं. त्यांच्या हृदयामध्ये देवानं वास केला की नाही? केला. अहो चित्त निर्मळ होतं सावतावाडींचं. कुणाचं? सावतावाडींचं. हो, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. हे कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. हेन सुनमीची कोथंबीर, लसूण मिरची कोथिंबीर. हे अवघा झाला माझा हरी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर, अवघा झाला माझा हरी. देव पहावया गेलो गेलो, देव पहावया गेलो. ते देवाची होऊनी गेलो, देव पहावया गेलो गेलो, देव पहावया गेलो. जे देव बघायला गेला बाबा, होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. हो ऐका,
अहो या जगामध्ये देवाशिवाय तुमचं आमचं कुणीच नाही, म्हणून आपण काय करावं तर चित्त समाधानी ठेवावं. सांगितलं सावकारांचं चित्त समाधानी, म्हणून त्यांच्या हृदयामध्ये देवाने वास केला. काय केला? बोलू नका, तुम्ही बोलू नका. विठ्ठल विठ्ठल